येत आहे. सब्र ठेवा येईल येईल. सबस्क्राईब करा सांग. सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा सांग. लाईक पण करा लाईक आणि शेअर पण करा. शेअर पण करा आणि आमच्या पप्पाला कमेंट करून सांगा. पप्पाला कमेंट करा. आणि तो बघा एक दुसरं माग आपण बघूया तिकडे. महेश भाऊचं माग आहे. अगोदर काढलं की त्याचे मासे पण जमा झालेले आहेत. त्या पण नंतर बघूया. पण अगोदर ह्याचा धंदा व्यवस्थित करू शकतो. ह्याच्यामध्ये लाजण्याची काही गोष्ट. हे नवीन पॉवर स्टेरिंग बसवायला घेतलेलं आहे आपला. आणि जेव्हा बसवतील तेव्हा आपण व्हिडिओ नक्की बघूया. आपण जाणार आहेत शिंगाडे पकडायला. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. डहाणूचा कोली. आता आम्ही तुम्हाला दाखवतो माग आणि ते तिकडे बघा. तो आपला भाऊ आहे सिद्धेश भाऊ. सिद्धेशच ना? सुदेश उर्फ टिंबा. तो आता आपलं माग काढत आहे. आपण बघूया. आणि मी पण बोटीवर कामातच होतो म्हणून व्हिडिओ येत ना मिळत. परंतु आता आपण तुम्हाला सध्या ही मागाची व्हिडिओ दाखवतो. किनाऱ्यावरची मासेमारी. आता बघूया आपण किनाऱ्यावर कसं काय मासे सापडतात. आणि तो भाऊ आहे ना, तो एकदम चपळ आहे, जबरदस्त. त्याच्याकडे मासे मारण्याची ना टेक्निक खूप भारी आहे. आता बघूया आपण काय होते. अरे बघा लहान मुलं सुद्धा आलेले आहेत मासे बघायला. मुलांना इकडे या. अरे लाजू नका, काय नाही. अरे आपलाच आहे बघ तुमचं तो पप्पा का? हा पप्पा मासे पकडत आहेत. आता बघू आपण किती बोई मासे. तू मासे खातो ना? कोणतं? बोई मासे. हो, बोई मासे आवडतात. हो, खूप छान. आता बघू आपण. आता मासे आले का आपण खायचं. हो, हे बघा आता येत आहे. सब्र ठेवा येईल मासे येईल. आता बघा, आता तो काका तिकडे आहे. आता ते जवळ येतील. असे जवळ येतील आणि बहुतेक ते त्या भागाला काढतील. आपण तिकडे येऊया. तिकडेच ते आपल्याला बघायला भेटेल. रिपीट होत आहे ते. आता येत आहेत. किनाऱ्यावर आलेला आहे बघा. आणि काय हेल्प करून लागू का? हा, तुम्ही जा तिकडे. तेवढ्यात मी खेळून लागतो. हे बघा, खूप ताकद आहे. मासे भरपूर आलेले वाटते. अरे काय नाही, असं बोलू नको. त्या बाजूने पण आपण खेचून लागू. म्हणजे काका पण खेचलेले आहेत. काकाला थोडी हेल्प करतो. हे बघा काका, तुम्ही मध्ये जा खेचायला. आणि हा आपला छोटा नाखवा पण आलेला आहे. छोटा भीम आहे तो. अरे शिवत एक दामन आलेले आहे. हे बघा, ही बघा कोलंबी, जिवंत कोलंबी. नाच बसंती, नाच बसंती. नाचती नाही बसंती. हो, तिचा जीव गेला वाटते आता. हे बघू शकता तुम्ही मासे. झूम करा. ओ किती आहेत बघा. बोई मासे आहेत. आणि ती एक धामण आलेली आहे. आणि रोख्या पण आहे, म्हणजे नायरा. काय रे विचारत होता मुला? आमच्या युट्यूबचं नाव डहाणूचा कोली. सबस्क्राईब करायला सांग. सबस्क्राईब करा सांग. सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा सांग. लाईक पण करा लाईक आणि शेअर पण करा. शेअर पण करा. आणि आमच्या पप्पाला कमेंट करून सांगा. पप्पाला कमेंट करा. हे बघा, जिवंत आहेत. आणि हे मासे सापडलेले आहेत. आणि तो बघा एक दुसरं माग आपण बघूया तिकडे. महेश भाऊचं माग आहे. त्याला पण आले तर आपण बघूया किती मासे येतात. लवकर आपण जाऊया. येते त्याच्यासोबत टावा पण आहे. आणि तिथे पण काढलेलं आहे रामू काकाचा. अगोदर त्यांची मासे बघून आले असते आपण. नाही इकडेच आपण बघूया. ताजे कसे येतात ते बघूया आपण. आणि महेश भाऊ येत आहे. जोरदार काम चाललेलं आहे.
आणि आता माग जवळ येत आहे. महेश भाऊ खेचत आहे. हे बघा आपले महेश भाऊ आणि माग धरण्यामध्ये ते एक्सपर्ट आहे. चांगल्याच प्रकारचे पकडतात. आता बघा, हा कितवा आहे महेश भाऊ? माग कितवा पेरा म्हणजे कितवा पेरा काढायला तुम्ही? तिसरा. आणि हा तिसरा आहे. 2 अगोदर काढले की त्याचे मासे पण जमा झालेले आहेत, ते आपण नंतर बघूया. पण अगोदर ह्याच्यामध्ये आपण जिवंत किती येतात ते बघूया. कचरा पण खूप आलेला आहे लाटीला. आणि माग धरणामध्ये ते जिवंत हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा जिवंत मासे. हो, आणि इकडे पण आहे. हे बघा हे बघा ते किती धडपडते. हे बघा पालू आहे ते. मोठा मासा. हे बघा, हो बॉय मासा. इथे पण आहे. हे बघा एक दुसरा आहे, अजून आहे, इकडे पण आहे. आणि मासे आलेले आहेत भाऊ त्यांना. ही तुम्ही बघू शकता. ही बघा मासे. आता जेव्हा वर काढतील तेव्हा आपल्याला समजेल की किती मासे आहेत टोटल. खेकडा पण आहे. उडत का नाही, उडते तेव्हा बरं वाटते. ही टायगर आहे आणि ही महेश भाऊ ही कोणती? सफेदवाली. हा, ही सफेदच असं बोलतात महेश भाऊ. आणि हे टायगर सर्व जिवंत मासे आहेत. जिरा आहे तो. जिरा तेच ते जिरा टायगर सांगतात त्याला. मोठे पाटे सुद्धा आलेले आहेत. दुसरे पाटे मासे आहेत. हे बघा पाटे मेलेले आहेत, म्हणजे मरतात असं. ते जास्त वेळ जिवंत राहत नाही. पाटे आल्यामध्ये समजायचा पायखाना आहे थोडा समुद्रामध्ये. आणि महेश भाऊ सांगत आहेत, त्याचा अनुभव सांगत आहे की हौशीमध्ये पाटे आले म्हणजे समजायचे की वारा खूप आहे. म्हणजे वादळी चिन्ह असते जेव्हा पाटे येतात तेव्हा. आणि पाटे असं समुद्रामध्ये उडायला लागले तेव्हा पण समजायचं की वादळ येणार आहे असं. म्हणजे जास्त वाऱ्याचं प्रमाण वाढतो असं. महेश भाऊ पण अनुभवीच आहेत तसे पण. हे आपले निलेश, ते अनुभवी आहेत की नाही माहीत नाही. नाही ते कुठे जातात कामाला? वसईला. म्हणजे हा तुमचा पार्ट टाइम जॉब आहे का? हो. हा. आणि महेश भाऊ सुद्धा कामावर जातात आणि त्यांचा हा एक पार्ट टाइम जॉब आहे. म्हणजे घरी जेवणाचं सुद्धा होते आणि थोडासा बाजार पण होतो. म्हणजे जे आपण सांगतो ना घरामध्ये सर्व तेल तांदूळ हे भरायचं काम आहे ना, हे आपलं ह्या व्यवसायामधून होऊन जाते. हे बघा किती मोठा आहे. म्हणजे अशा पद्धतीचा हा धंदा आहे. म्हणजे आपण जॉबला जाऊन सुद्धा हा धंदा व्यवस्थित करू शकतो. ह्याच्यामध्ये लाजण्याची काही गोष्ट नाही. अरे हा तर खूप फडफडतो खरोखरच. खूप जिवंत एकदम. म्हणजे हे बघा लिपसिंग, बघा त्याची लिपसिंग. हे बघा धडपडणारा आहे. माती उडवली माझ्या डोळ्यामध्ये. आता हे खाली पडलेले आहेत म्हणजे त्यांनी काढलेले आहेत. आता असं टिपा लागते, सर्व जमा करावं लागतात. हे बघा ते एकत्र करून मग ह्या पंचीमध्ये टाकली जाते. आणि आज आपल्याला एवढी जमा झालेली आहेत तरी सुद्धा अजून अर्धा माग साफ करायचं बाकी आहे. इकडे तो अजून साफ करायचा, त्याच्यामध्ये सुद्धा मासे आहेत. तर बघूया आपण. हा बघा खेकडा. आणि लेबू 2 झाले. हे बघा. हो, आला याला जीवदान देऊया आपण. द्या. आणि हा बेबी आहेत, हे दोन्ही बेबी आहेत. त्यांना पण सोडूया. मी तिकडे बिळात जाऊन त्यांना सोडतो. हा एक तिसरा घ्या. अजून आहे 3 आहेत. अरे पण तो तर हे बघा. आता आपण सोडायला जाऊया अन्न. याला देऊ काय करू? हा? घ्या. घ्या. नाही खात का? आणि सोडलेले आहेत. हे बघा आता ते जातील. बघा कसं लपलं. आता आपल्याला समजणार सुद्धा नाही की ते कुठे गेले. पूर्ण मातीमध्ये रुतून जातात ते. हे बघा
समजणार सुद्धा नाही. शिवमंतर असेच ते लपून राहिलेले असतात, परंतु आपल्याला समजत नाही. ते चिखलामध्ये सुद्धा असेच असतात आणि आपल्याला समजत नाही. ज्यावेळी आपण ते हाकोंडी टाकतो ना, त्याच्यावर घास असते, तेव्हा ते वास येतं, तेव्हा ते बाहेर निघतात आणि त्याच्यामध्ये फसतात. आणि मित्रांनो, आपली व्हिडिओ लेट येण्याचं कारण हे आहे, हे बघा पॉवर स्टेअरिंग बसवायला घेतलेलं आहे, सर्व काम चालू आहे, म्हणून सध्या आपली व्हिडिओ येत नाही मिळत. परंतु जेव्हा आपलं हे काम होईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की पुन्हा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवतीलच. तो बघा हा पॉवर स्टेअरिंगचा, तिकडे बघा, हे बघा, हे नवीन पॉवर स्टेअरिंग बसवायला घेतलेलं आहे आपला. आणि जेव्हा बसवतील तेव्हा आपण व्हिडिओ नक्की बघूया. आपण जाणार आहेत शिंगाडे पकडायला, तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. तर आज आपण इथेच आपला व्हिडिओ स्टॉप करूया आणि आपल्या चॅनलला एकदा पुन्हा सबस्क्राईब करा. तर चला, आपण ही बोट जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपण बोटीमधली व्हिडिओ बघूया. ह्याच्यानंतर आपण बोटीतली व्हिडिओ बघूया. आता आपण निघूया. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप आभारी आहेत आम्ही. आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि लाईकसुद्धा देत राहा. अरे